36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मेळघाट तालुक्यातील चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या उपातखेडा येथील गार्डन आणि पर्यावरण प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शासनानं 3.5 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा गार्डन प्रकल्प सध्या निष्क्रिय स्थितीमध्ये असून त्याचा उपयोग शून्यावर आलाय. सामाजिक वनीकरण विभाग, अचलपूर वनपरिक्षेत्र विभाग, परतवाडा आणि स्थानिक वन समिती यांनी या प्रकल्पाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय. आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष योगेश खानजोडे आणि त्यांचे सहकारी सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती यांनी उपातखेडा गार्डनला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हा प्रकल्प आदिवासी पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा होता. मात्र आज येथे न फुलं आहेत न देखभाल, पाण्याची सोय नाही, तिथे तांत्रिक उपकरणं गंजत पडली आहेत आणि गार्डन जंगलामध्ये रूपांतरित झालंय. त्यांनी यावेळी शासन आणि वन विभागावर कठोर शब्दांमध्ये टीका करत सांगितलंय की हे एक आर्थिक अपव्ययाचं जिवंत असं उदाहरण आहे. 3.5 कोटी रुपये खर्चून जर सामान्य पर्यटकांना किंवा स्थानिक नागरिकांना काहीच मिळत नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. उपातखेडा गार्डनची निर्मिती पर्यटन वाढवणे, पर्यावरण संरक्षण करणे, स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरू होऊन काही महिने उलटल्यानंतरच त्याकडे दुर्लक्ष झालंय. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी यांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी आणि मौखिक तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीये. आता आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटना या विषयाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनमंत्री यांच्याकडे थेट निवेदन देणार असल्याचं खानजोडे आणि पदाधिकारी यांनी सांगितलंय. सरकारनं आणि प्रशासनानं त्वरित लक्ष देऊन उपातखेडा गार्डनचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला नाही तर येत्या काळामध्ये अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिलाय. आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे आमचे पदाधिकारी श्री प्यारेलालजी प्रजापती, स्वतः मी आणि आमचे सचिव सुरेश प्रजापती बोराळा इथे लग्नाला गेलो असता आम्हाला आज उपातखेडा गार्डन बऱ्याच दिवसानंतर पाहायला भेटलो. आम्ही बघितलं इथं का आम्ही 4 वर्षा अगोदर जे गार्डन हे पाहिलं होतं, इथं जे हिरवळ होती, आज शासनाचा 3.5 करोड रुपये खर्च इथं पूर्ण पाण्यात गेलेला आहे. पूर्ण झाडं सुकलेले आहे, झाडामध्ये कुठेही दम राहिलेला नाही आहे. इथं जे लिहिलेलं आहे त्यांनी सुगंधी वन, नक्षत्र वन, जास्वंद वन, सायकल रस्ता, तुळस वन, धन्वंतरी वन, हे यापैकी काही इथं दिसून नाही आलं. पूर्ण इथं जे दिसत आहे फक्त वाढलेले झाडं, वाढलेलं गवत आणि जो तलाव जो तयार केला होता कृत्रिम, तो सुद्धा इथून नष्ट झालेला आहे. म्हणजे एकूण शासनाचा जो खर्च शासनानं तयार केला होता, सामाजिक वनीकरणची जी निर्मिती होती, सामाजिक वनीकरण याला निर्माण करासाठी जवळजवळ हिंगणीकर होते, त्यानंतर अधिकारी अजून सगळे होते. माकडे साहेब असताना इथं खूप चांगलं त्यांनी चांगली एक तयारी केली होती. इथं कुठंतरी एक काय म्हणते बा जेले म्हणते बा फवारा, झाडाची देखरेख, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आज इथची कंडिशन पाहिली तर इथच्या काही चौकीदाराला विचारले असताना 3.5 लाख रुपये काहीतरी इलेक्ट्रिक बिल बाकी आहे, पाण्याची इथे व्यवस्था नाही आहे. हे सामाजिक वनीकरण जे केलेलं कार्य आहे ते अतिशय निषेधपूर्ण, ज्याला आम्ही निंदक काम म्हणू. जे शासनाचा खर्च त्यांनी वाया घातला त्याबद्दल शासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे. का कुणीतरी एका ठिकाणी स्वतःचा खर्च करून गार्डन निर्मिती करत आहे, गार्डनचं मेंटेनन्स करत आहे, आणि कोणी एका ठिकाणी शासनाचा अडमाप एवढा पैसा येऊनही ह्या गार्डनची जर अशी अवस्था होत असेल तर मग ह्या सुगंधी वन कुठे गेला, नक्षत्र वन कुठे गेलं, जास्वंद वन कुठे गेलं, सायकल रस्ता कुठे गेला, तुळस वनमध्ये जवळजवळ इथं 70 प्रजाती होत्या. 70 प्रजातीमधली एकही तुळस इथं जिवंत दिसत नाही. आता आमच्या प्यारेलालजीनं काही व्हिडिओ काढलेले आहे, ते व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते व्हिडिओ शेअर करताना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शासनानं याकडे लक्ष द्यावे. का तुम्ही वनसंपदा वाचवण्यासाठी पैसा देत आहे का वनसंपदा नष्ट करण्यासाठी? यानंतर प्यारेलालजी 2 शब्द आपले व्यक्त करतील. माझं मत एकच आहे की ज्या प्रकारे मी माझी फॅमिली घेऊन या गार्डनला भेट दिली होती त्यावेळेस गार्डन खूप सुंदर आणि चांगलं कार्य होतं. पण जेव्हापासून हे गार्डन म्हणजे कोणी बघताना नसताना दिसायला दिसतंय आता की इथं साधारण प्राणी आणि पक्षी सुद्धा नाही आहे या गार्डनमध्ये.
तर तुम्ही अवस्था बघून घ्या की प्राणी आणि पक्षी नाही आहे, त्या तलावामध्ये मच्छ्या नाही आहे, पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही आहे. करोडो रुपये खर्च करून सुद्धा या गार्डनची अवस्था आता तुमच्या समोर दिसत आहे. याकडे शासनानं खूप मोठं गांभीर्यानं लक्ष द्यावे हीच आमची प्रार्थना आहे. शासनानं सावळी ग्रामपंचायत अंतर्गत नाना नानी पार्क तयार न करता आमचे प्यारेलालजी प्रजापती यांनी तिथे नाना नानी पार्क तयार केलं. ते झाडं आजही जिवंत आहे आणि त्यांची वाढ जर पाहिली तुम्ही तर जवळजवळ नाही काही तर बिना खर्चाचं जे स्वतःच्या खिशातून त्यांनी खर्च लावला ते गार्डन आज झालेलं आहे. ते गार्डनचे झाडं झालेले आहे कमसे कम 20 ते 25 फुटाचे, 30-30 फुटाचे. तुम्ही ऑक्सिजन पार्क बघा, ऑक्सिजन पार्कमध्ये झाडं जे झालेले आहे ते मोठमोठे झालेले आहे आणि त्यापैकी 1550 पैकी एकही झाड मेलेलं नाही आहे. तर त्याप्रती आमचं हेच म्हणणं आहे का तुम्ही जो शासन एवढा खर्च करत आहे त्या खर्चाच्या प्रती तुमची काय हे आहे. शासन जर खर्च करत आहे आणि हा खर्च पूर्ण वाया जात आहे तुमचा 3.5 करोड रुपयाचा, तर शासनाने याची भरपाई कोणाकडून घ्यावी. एक तर त्या अधिकाऱ्याला तुम्ही पेमेंट देणं बंद करा, ज्या समितीला काम दिलं त्या समितीला काम देणं बंद करा. पूर्णपणे कामाची चौकशी लावण्यात यावी व या गार्डनकडे संपूर्ण गांभीर्यानं लक्ष देण्यात यावे. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे, चिखलदरा.